याबद्दल नक्कीच कळंबोलीकरांच्या माध्यमातून मी आपलं सर्वप्रथम कळंबोली शहरामध्ये या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। मी सर्वप्रथम विनंती करेन किशोर शेठ खानावकर साहेब आणि विजयजी खानावकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या सर्वांचेच लाडके मनातले जनतेचे सर्वांचेच लाडके दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं सहर्ष स्वागत कळंबोली शहरामध्ये या स्पर्धेमध्ये करूयात। कारण की कळंबोलीकरांनी ज्या ज्या वेळेला साहेबांच्या समोर कुठल्याही कामाची विनंती केली आहे त्या वेळेला साहेबांच्या माध्यमातून कळंबोलीच्या प्रत्येक जनतेची विनंती ही पूर्वताला आणली गेली आहे। कळंबोलीचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे करता येईल याच्यावरती विश्वास दर्शवणारे आदरणीय आमदार साहेब आमच्या व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल। त्यानंतर मी विनंती करेन मी आमदार साहेबांना विनंती करेन की आपला आशीर्वाद थोड्याशा शुभेच्छा या स्पर्धेसाठी आपण द्याव्यात। स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य अशा वृक्षारोपण आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे कळंबोलीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमर पाटील ज्यांच्या पुढाकारानं या मैदानावरती क्रिकेट असो किंवा वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम सातत्यानं आयोजित होत राहतात ते आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक विजय खानावकर, इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या या प्रभागाच्या नगरसेविका मोनिकाताई महानेवर, सरस्वतीताई कातारा, इथं उपस्थित असणाऱ्या दमयंती भोईर, आपल्या पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नगरसेवक सुमित झुंजाराव, या ठिकाणी उपस्थित असणारे किशोर खानावकर, उपस्थित असणारे आपले सर्वच मान्यवर सहकारी, उपस्थित असणारे सर्व इथे क्रिकेटप्रेमी आणि त्याचबरोबरीनं निसर्गप्रेमी असे आपण सर्व सहकारी भगिनी आणि उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय खानावकर यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की सातत्यानं समाजाच्या हिताचे अनेक कार्यक्रम हे त्यांच्या माध्यमातून होत राहतात। आज आपण पाहू शकतो की अल निनोसारखं एक वादळाचं संकट हे आपल्यावरती आलं आणि त्याच्यामुळे पावसाचं सगळं शेड्यूल हे बदलून गेलेलं। म्हणजे जुलैचा महिना आहे, या जुलैच्या महिन्यामध्ये खरं तर पावसापासून उसंत भेटत नाही। आता 4-4 दिवस हे बिना पावसाचे असे येणार आहेत, पण पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण जुलै महिन्यामध्ये जो सरासरी पाऊस पडतो तो पाऊस पडून गेला। जून महिन्यामध्ये पाऊसच आला नाही। गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये इतका पाऊस आला की त्यांनी रस्ते आणि सगळ्या अशा सिव्हिल कामांचं सगळं शेड्यूल बिघडून टाकलं। निसर्गाचं चक्र हे बदलत चाललेलं आहे। अशा वेळेला हे निसर्गाचं चक्र आपण सांभाळलं पाहिजे, या भूमिकेतून विजय खानावकर यांनी पुढाकार घेतला। खरं तर नगरसेवक म्हटलं की ते वॉटर, गटर आणि मीटर एवढ्यामध्येच अनेक नगरसेवक गुंतून राहतात आणि त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला उसंतही भेटत नाही। अशा वेळेला हेही कार्यक्रम करत असताना त्याच्याबरोबरीनं आपण सामाजिक उपक्रम केलं पाहिजे। आपल्या परिसरामध्ये अनेक सामाजिक संस्था असतात, तरुण मंडळं असतात, यांना आवडतील असे कार्यक्रम आपण दिले पाहिजेत। या भावनेतून हे सगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। मी याबद्दल विजयराव तुमचं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर आज रविवार म्हणजे काल शनिवार आणि आज रविवार दोनही दिवस हे आपण जिथं जिथं तरुण मंडळी आहेत, जे 18 वर्षाच्या वरचे आहेत, यांचं मतदान ज्या ज्या ठिकाणी होतं त्या मतदान केंद्रावरती SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही मोहीम चालू आहे आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत तुम्ही ज्या मतदान केंद्रावरती मतदान करता त्या मतदान केंद्राचे बूथ लेवल ऑफिसर BLO हे BLO हे त्या केंद्रावरती बसलेले आहेत आणि जे मतदार आहेत, आत्ता 2024ला मतदार होते, ज्यांची मतदार यादीमध्ये 24 साली नावं होती, त्यांचे फॉर्म भरून घेत आहेत आणि त्यांची नावं 2002ला जर इथल्याच मतदार यादीत असली तर पटकन प्रक्रिया पूर्ण होऊन जाते, नसली तरीसुद्धा ते तुम्हाला आवश्यक तो फॉर्म भरून घेतात आणि 5 तारखेला ज्यांनी हे फॉर्म भरले त्या लोकांची यादी प्रसिद्ध होणार आहे। ती यादी कच्च्या स्वरूपाची आहे, त्याला ड्राफ्ट यादी इंग्लिश शब्द आहे, कच्ची यादी आहे। या कच्च्या यादीमध्ये ज्यांची नावं आली त्यांचा पुरावा जर ते 2002च्या आधी मतदार असले
तर तो मानला जातो, नसला तर रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, आपले जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट याच्यासारखे वेगवेगळे पुरावे सादर केल्यानंतर आपलं नाव मतदार यादीमध्ये राहणार आहे. इथं मंचावरती नगरसेवक मंडळी मोठ्या प्रमाणावरती आहेत. ही नगरसेवक मंडळी आहेत, पदाधिकारी मंडळी आपल्यामध्ये आहेत. आपण सारी मंडळी ही आपल्या अवतीभोवती राहणाऱ्या लोकांच्या दुःखासुखामध्ये सहभागी होता. आपल्या परिसरात राहणाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करता. दिवस रात्र कुणी हाक मारली तर त्याच्या हाकेला झटकन होऊ देता. अशा ज्यांचं तुम्ही काम करता त्या माणसांना तुम्ही विनंती केली पाहिजे, त्या मतदारांना तुम्ही विनंती केली पाहिजे की बाबा रे, एवढं तुझ्यासाठी आम्ही धावून येतो. आता मतदार यादीमध्ये तुझं नाव 2 ठिकाणी राहणार नाही. इथं पण नाव आहे, गावाला पण नाव आहे. साकोसावाली मंडळी विशेषत्वानं का आता ते नाव 2-2 ठिकाणी राहणार नाहीत, नाव एकाच ठिकाणी कुठंतरी राहणार आहे. आम्ही तुझ्यासाठी एवढी मेहनत घेतो आणि आम्ही पुढं पण तुझ्यासाठी मेहनत घेत राहू. नवरा कसा बायकोला सांगतो लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी की आयुष्यभर तुझी सोबत करीन, तसं आपण कार्यकर्ता म्हणून मतदाराला सांगितलं पाहिजे तुझ्या दुःखसुखाला यापूर्वी धावून आलो आहे, याच्या पुढे धावून येणार, पण तुझं नाव इथल्याच मतदार यादीमध्ये राहिलं पाहिजे. नाहीतर कळंबोली जर आपण मतदारापर्यंत गेलो नाही, मतदाराला BLO पर्यंत पोचवलं नाही तर 50% नावं कळंबोलीमधली कमी होऊन जातील मतदार यादीतली, आणि ती परत आणणं सहज शक्य नाही. नवीन नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करणं तुम्हाला पहिले त्याचं नाव कुठंच नाही हे सिद्ध करावं लागेल. भारताचा नागरिक आहे हे सिद्ध करावं लागेल, तरच नवीन नाव त्याचं मतदार यादीमध्ये नोंदवता येणार आहे. गेल्या शनिवार रविवारी प्रचंड पाऊस पडला, त्यामुळे हे BLO त्यांच्या केंद्रावरती नव्हते. आज आहेत, काल होते, पुढच्या शनिवार रविवारी असतील, त्याच्या पुढचा शनिवार रविवार शेवटचा आहे. त्याच्यानंतर 29 तारखेनंतर तुमचा फॉर्म घेऊन तुम्ही लोकांकडे जाल, कोणी येणार नाही. आता BLO तुमच्याकडे यायला तयार आहे, पण BLO हा मतदारापर्यंत नेण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत. आपण त्याच्यामध्ये कार्यकर्ते म्हणून मार्ग काढू, पण आपले तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. आपापल्या घरातली नावं, आपापल्या नातेवाईकांची नावं, आपापल्या मित्र आणि त्यांच्या परिवाराची नावं मतदार यादीमध्ये आहेत का हे आपण तपासून बघा, अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. वेगवेगळ्या मार्गानं या ठिकाणी आपण जे कार्यक्रम केले आहेत विजयराव, व त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, क्रिकेट स्पर्धा असेल, आणि मी मगाशी म्हणालो तसं हे कार्यक्रम सतत तुम्ही करत राहता, आणि त्यामुळे तरुणांचा एक खूप मोठा वर्ग हा तुम्ही सांगाल ते कार्यक्रम करत राहतो. तर तुम्हालाही मी आवाहन करतो की या SIRच्या मोहिमेमध्ये आपल्या या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन आपण कार्यक्रम आखावेत. निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये या कळंबोलीमध्ये विकासाचे वेगवेगळे मोठे मोठे प्रकल्प आपल्याला आणायचे आहेत, आणि या माध्यमातून कळंबोलीवासियाचं जीवन हे अधिकाधिक सुखकर कसं होईल, त्याच्या जीवनामधल्या अडीअडचणी कशा दूर होतील हे आपल्याला पाहायचं आहे. या कळंबोलीनं महायुतीच्या आमच्या सर्व नगरसेवकांना भरभरून आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे त्या कळंबोलीवासियांच्या सेवेला पडेल त्या सेवेला जाणं, धावून जाणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि या भावनेतून आमचे सर्व मंचावरचे सगळे सहकारी मिळून आपल्यासाठी काम करत राहणार आहेत. तुमच्यामुळं, तुमच्या सहभागामुळं त्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला अधिक चांगलं काम करण्याचा हुरूप येत राहतो. अशाच पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं सहकार्य सतत मिळत राहावं. विजय खानावकर यांच्या पाठीशी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. या ठिकाणी स्वर्गीय मनोहर शेठ यांच्या माध्यमातून जे संस्कार यांच्या या सर्व, मग विजय असतील, किशोर असतील, दिलीप शेठ असतील, यांच्यावरती दिले गेले, त्या माध्यमातून या पिढीनं आपल्या कळंबोलीवासियांची सातत्यानं सेवा करणं चालू ठेवलेलं आहे. अशाच पद्धतीनं परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, आणि त्यांच्या हातातून समाजाची सेवा ही सातत्यानं घडत राहावी अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या निमित्तानं आपण आम्हाला बोलवलं, आम्हा सर्वांना सन्मानित केलं, आपलं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, थोडंसं थांबवतो मी तुम्हाला, कारण की व्यासपीठावरती आपले काही नगरसेवक आहेत, त्यांचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे. मी विजयजी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण कळंबोली शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय अमरजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करूयात. नगरसेवक आहेत पनवेल महानगरपालिकेचे, त्याचबरोबर आपण पाहतो की दमदार युवा नेतृत्व आहे, आणि त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. त्याचबरोबर आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहराचे अध्यक्ष आदरणीय सुमितजी झुंजाराव साहेब, नगरसेवक पनवेल महानगरपालिका, त्यांचा देखील इथे सन्मान स्वागत होतोय, त्याचा त्यांनी देखील स्वागत करावा. त्याच्यानंतर आपण पाहतोय की मोनिकाताई महानवर या आमच्या समेत जुळली.
मोनिकाताई महानवर यांचं देखील स्वागत इथे केलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सर्वांचे मी आभार व्यक्त पुनश्च एकदा. त्याचबरोबर साहेब अजून एक छोटीशी विनंती करतो, थोडासा त्रास देतोय, क्षमा व्यक्त करतो.